हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत ब्लाउजची कटिंग शेअर करणार आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करत असतो तर अशा वेळेस कटिंग कशी करावी, कारण की प्रिन्सेसचा जो काही पुढचा भागाचा पफ असतो तो बऱ्याचदा पफ परफेक्ट येत नाही। तर आपल्याला वाटतं की शिलाई करताना काही चुकलेलं आहे की काय, पण नाही, कटिंग करताना जरी काही गोष्टी चुकल्या तरी सुद्धा आपला पफ हा बिघडत असतो। तर आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पफ प्रॉपर यावा यासाठी कशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करावी, त्याचबरोबर प्रिन्सेस ब्लाउज मध्ये बॅक पार्ट पेक्षा आपला फ्रंट पार्ट हा जरा जास्त असतो, आपण अर्धा ते 1 इंच हा एक्स्ट्रा घेत असतो। तर तो का घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, तर हे सगळं सविस्तर आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर तर कशा पद्धतीने घ्यायचा, कशा पद्धतीने मार्किंग करायची, कारण की जर का पुढचा भाग आपण एक्स्ट्रा घेतो याचाच अर्थ आपला मुंड्यात सुद्धा फरक होऊ शकतो। तर तो मुंडा वगैरे कसा मॅच करायचा तर हे आज आपण एकदम सविस्तर बघणार आहोत। म्हणजेच आज मी तुम्हाला 32 साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे तर ते सांगणार आहे। त्याचबरोबर हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रिन्सेस ब्लाउज सहजच कटिंग करता येईल। आणि ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही। मार्जिन कॅल्क्युलेशन हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही साईजची प्रिन्सेस ब्लाउजची एकदम परफेक्ट अशी ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर सहजच कटिंग करता येईल, ठीक आहे। तर बघा मग कटिंगच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी आणि ब्लाउज पीस दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कोणता काठ कुठल्या साईडला मॅच करावा हे लक्षात येईल। तर बघा हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा ऑलरेडी मी कटिंग करून घेतला साडीतून, आणि याचा काठ बघा अशा पद्धतीने रेड कलरचा आहे, खूप मोठा आहे आणि एक साईडने छोटासा आहे। सो जो काही मोठा काठ आहे तर तो आपण बाहीसाठी घेणार आहोत, आणि जो छोटा काठ आहे तर तो आपण बॅक पार्ट साठी यूज करणार आहोत। त्याचबरोबर बघा ही आहे साडी, ऍक्च्युली नवीन पॅटर्न आहे साडीचा आणि या पॅटर्न मध्ये असेच कलर्स आहे। सो बघा खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशनची ही साडी आणि ब्लाउज आहे, आणि याचा पदर सुद्धा जसं ब्लाउजचं कलर कॉम्बिनेशन आहे ना सेम त्याच पॅटर्न मध्ये आहे। सो अशा पद्धतीच्या सुंदर ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग कशी करायची ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर, तर ते आता आपण बघणार आहोत। तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे, एवढंच नाही तर त्याला मॅचिंग अस्तर सुद्धा आपण घेतलेला आहे, आणि याच्यात जी काही बाही आहे तरी कोपऱ्यापर्यंत आहे, त्यामुळे आपल्याला यासाठी 1 मीटर अस्तर लागणार आहे। तर मग मी इथे 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे बोर्डवर मेजरमेंट्स लिहिलेले आहेत जे आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी लागतात, आणि मापे सुद्धा। आता कुठली मापे आहेत, कुठली मेजरमेंट्स लागतात, कॅल्क्युलेशन कसं करायचं तर हे सगळं आता आपण इथे सविस्तर बघणार आहोत। तर बघा ब्लाउज कटिंग साठी लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि मुंडा। तर बघा इथे जो काही मुंडा दिलेला आहे तर हा आपला फिटिंगचा मुंडा आहे। तर बघा या ब्लाउजची उंची आहे इथे 13 इंच, तुमची जी असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन आपल्याला नेहमी ऍड करायचं असतं। तुमची 12 असू शकते, 12.5 असू शकते, 14, 15 सुद्धा असू शकते। तर बघा मग जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करायचं, तर टोटल किती झालं मग 14 इंच। म्हणजेच आता कटिंग करताना आपण ब्लाउजची उंची इथे 14 इंच टाकणार आहोत, ठीक आहे। एवढं लक्षात आलं असेल। त्यानंतर जेवढी छाती असेल तर त्याचा चौथा भाग करायचा, म्हणजेच भागिले त्याला 4 करायचं। म्हणजे बघा इथे मी 32 डिवायडेड बाय 4 केलेला आहे, म्हणजे ते किती झालं 8, आणि अधिक 2 इंच मार्जिन घेतला। हा प्रिन्सेस ब्लाउज आहे म्हणून मग छातीची घडी झाली इथे 10, ठीक आहे। त्यानंतर कमर आता डायरेक्ट आपल्याला फिटिंगला लागणार आहे। पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। तर बघा मग पुढचा गळा झाला 6.5 आणि मागचा झालेला आहे 8.5, ठीक आहे। त्यानंतर इथे बाही लांबी आहे 10 इंच, तर यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करूयात, आणि अर्धा किंवा पाव, ठीक आहे। आणि मग इथे ते किती झालं 11:15 जवळजवळ। दंडघेर आहे 9.5, तर तो डायरेक्ट फिटिंगला लागणार आहे। त्यानंतर मुंडा आहे 7.5, तर हा फिटिंगचा मुंडा आहे, लक्षात राहू द्या।
तर म्हणून मी ते लिहून घेतलं. मार्किंग करताना किती मुंडा टाकायचा तर हे पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर बघा अशा पद्धतीची ही मापे आहेत आणि त्याची कॅल्क्युलेशन सुद्धा करून घेतलेली आहे. आता जी काही कॅल्क्युलेशन केलेले आहेत तर ती माप टाकून आता आपल्याला इथे ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर बघा ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतं तर आपण बऱ्याचदा डायरेक्ट कपड्यावर कटिंग ही करू शकतो आणि आता आपण डायरेक्ट कपड्यावर म्हणजे डायरेक्ट अस्तरवर इथे मार्किंग आणि कटिंग करणार आहोत. ठीक आहे. तर बघा मग आता जी काही मार्किंग आहे तर ती आता आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट अस्तरवर करायची असते आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग कटिंग करायचा असतो. तर इथे संपूर्ण आपण 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपण ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजेच मागचा पार्ट मार्किंग आणि कटिंग करणार आहोत. तर त्याआधी हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही बाही आहे तर ती आहे कोपऱ्यापर्यंत म्हणजे 10 इंच आहे आणि याचा म्हणजे वेगळ्या पॅटर्नची बाही आहे तर त्या कटिंगसाठी सुद्धा थोडंसं मार्जिन लागतं. तर ते किती लागतंय तर तेवढं मार्किंग करून आधी आपण इथे साईडला अस्तर ठेवूयात बाहीसाठी आणि त्यानंतर उरलेल्या याच्यात पुढचा आणि मागचा भाग कटिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला कमी पडायला नको. नाही तर एवढं मोठं अस्तर दिसतंय आपण गडबडीत लगेच कटिंगला सुरुवात करतो आणि मग अशा वेळेस होतं काय की बाहीसाठी आपल्याला व्यवस्थित प्रॉपर कपडा उरतच नाही अस्तरचा आणि मग आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. सो तसं होऊ नये त्यासाठी 1 मीटर सुद्धा म्हणजे 1 मीटर मध्ये सुद्धा आपण कसं ऍडजस्ट करू शकतो परफेक्ट कुठेही जॉईंट न देता तर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर बघा मी इथे 15-15 इंचाला मार्किंग केली. 15-15 इथे मी सोडून दिलेलं आहे आणि तेवढं सोडून आता उरलेल्या ह्याच्यामध्ये आपण पुढचा आणि मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर त्यामागचं कारण हे आहे की बऱ्याचदा अस्तर किंवा ब्लाऊज पीस तिरकं असू शकतं आणि मग त्यामुळे आपली कटिंग तिरकी व्हायला नको यासाठी. तर बघा मी इथे एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर हा डबल फोल्ड कपडा आहे आणि बंद बाजू इकडनं घेतलेली आहे आणि बंद बाजूच्या साईडने तुमची जी उंची असेल त्याची मार्किंग करायची. तर बघा इथे उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आता 14 इंचाला आपण मार्किंग करून घेतली. त्यानंतर याचा जो काही गळा रुंदी आणि शोल्डर आहे तर ते आपल्याला 5.5 घ्यायचा आहे. तर त्याचा मी चार्ट ऑलरेडी टाकलेला आहे तर तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर त्या चार्टमध्ये मुंडा किती घ्यायचा साईजनुसार तर हे सुद्धा टाकलेलं आहे. तर बघा 32 साईजसाठी आपल्याला इथे 5.5 इंचाचा मुंडा घ्यायचा असतो. तर त्याची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. सगळ्यात आधी इथे एक लाईन गळारुंदी आणि शोल्डरची जी आहे ना तर ती ड्रॉ करूयात. म्हणजे स्टेप बाय स्टेप केलं की आपल्याला मार्किंग आणि कटिंग करणं काय होतं इझी जातं. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर मग या पद्धतीने टेप पकडून आपल्याला जो काही मुंडा आहे त्याची मार्किंग करायची. मी आता सांगितलं त्याचा चार्ट टाकलेला आहे प्रिन्सेस ब्लाऊजसाठी, फोरटक्स ब्लाऊजसाठी, कटोरी ब्लाऊजसाठी. तर तुम्हाला ज्या पॅटर्नचा ब्लाऊज असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि आडवं मी एकदा चेक केलं तर हे का ते सांगते आपली जी काही मार्किंग कटिंग असते तर ती तिरकी जायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा मग 5.5 मुंड्याची सुद्धा इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर आता आपल्याला इथे मार्किंग करायची आहे छातीची घडी. तर छातीच्या घडीचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला याआधीच बोर्डवर एक्सप्लेन केलेलंच आहे. तरी पुन्हा सांगते छाती जेवढी असेल त्याचा चौथा भाग तर इथे येतो 8 अधिक 2 इंच मार्जिन. तुम्ही 1.5 इंच मार्जिन सुद्धा घेऊ शकता पण प्रिन्सेस ब्लाऊजला शक्यतो 2 इंच घेतलं तरी चालेल. आणि तीच मार्किंग खालच्या साईडला सुद्धा करायची आहे. तर इथे सुद्धा आपण कमरेचं कॅल्क्युलेशन करू शकतो पण ही सोपी पद्धत आहे. कटिंग आपल्याला सोपी वाटते. फिटिंगच्या वेळेस आपण फिटिंग कशी टाकायची तर ते बरोबर टाकू शकतो आणि मी ते तुम्हाला पुढे सांगेल सुद्धा. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने मग आता आपण हे पॉइंट जॉईन करून घेतले. आता इथपर्यंत झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मुंड्याचा शेप. बऱ्याचदा मुंड्याचा आकारच व्यवस्थित येत नसतो. त्यासाठी काय करायचं जेवढा मुंडा आहे ना त्याचं निम्म घ्यायचं आहे. ते इथे येतं 2.25 तर 2.25 ला मार्किंग केली. त्यानंतर काय करायचं आता आपला जो काही टेप आहे ना तर तो आपल्याला इथून बरोबर तिरका ठेवायचा आहे. बघा ह्या पद्धतीने आणि 2 मार्किंग करून घ्यायची आहे. एक बघा म्हणजे 1.5 इंचाची एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग ह्या पद्धतीने मुंड्याचा आकार आपल्याला ड्रॉ करायचा. हे 2 पॉइंट मॅच करत छातीचा चौथा भाग आणि वरचं जे काही आपण निम्मा घेतलं होतं मुंड्याचा तो म्हणजे काय होतं परफेक्ट असा मुंड्याचा शेप येतो. कारण मुंड्याचा आकार सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. नाही तर ब्लाऊजमध्ये बऱ्याचदा चुन्या वगैरे येतात, मुंड्यात गोळा वगैरे होतं, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही बॅक पार्टचा मुंड्याचा आकार दिला तर नक्कीच म्हणजे तुमच्या मुंड्यात कुठेही चुन्या वगैरे येणार नाही आणि एक्झॅक्टली स्टिचिंग करणं सुद्धा खूपच इझी जाईल. तर फायनली अशा पद्धतीने ब्लाऊजच्या मागच्या भागाची आपली मार्किंग झाली. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना कुठे तिरकं जाणार नाही,
त्याचबरोबर आपले हे 2 लेअर आहे, म्हणजे डबल फोल्ड आपण हा कपडा घेतलेला आहे, तर तो सुद्धा वर खाली होणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतच आपल्याला कटिंग करायची आहे. कारण की कसं ना बघा, इथे कसा कर्व आलेला आहे म्हणजे गोलाकार शेप, मग अशा वेळेस बऱ्याचदा आपली कटिंग तिरकी वगैरे होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. आता डायरेक्ट कपड्यावर कटिंग केल्याचा फायदा हा होतो की आपल्याला म्हणजे एकदाच मार्किंग करून एकदाच कटिंग करावे लागते. कारण की पेपर कटिंग करा, पेपर कटिंग ठेवून परत अस्तरवर मार्क करा, मग परत ब्लाउज पीस करा, तर ही खूप लॉंग प्रोसेस होती. आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग केल्याने आपलं काम जरा कमी टाइम मध्ये होतं. सो तुम्ही अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करू शकता. आता बॅक पार्ट इथे पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे आणि ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे, तर बघा मी बाही लांबी जेवढी होती ना तेवढी इथे एक मार्किंग करून घेतली. कारण की मार्किंग नेमकी त्या साईडने गेलेली आहे आणि आपल्याला ते इकडच्या साईडने ठेवून कटिंग करायची आहे. त्यामुळे मग मी इकडनं पण एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर आता आपण पुढच्या भागाची मार्किंग आणि कटिंग करायला सुरुवात करूया. तर लक्षात राहू द्या, पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी पहिली जी काही स्टेप आहे तर ती म्हणजे जो काही आपण बॅक पार्ट कट केलेला आहे तर तो ठेवून ॲज इट इज म्हणजे आहे तशीच एक मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर काय काय चेंजेस करायचे त्यामध्ये तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. ठीक आहे, तर बघा मग डबल लेअर कपडा घेतलेला आहे, 2 पार्ट आपल्याला लागणारच आहे. आणि इथे ह्या पद्धतीने आपण जो काही कटिंग केलेला बॅक पार्ट आहे तर तो मी इथे ठेवून घेतला. त्यानंतर इथे आपण पिना लावून घेऊयात, जेणेकरून मार्किंग करताना हा पार्ट हलायला नको. कारण आता आपण जशी मार्किंग करणार आहोत त्यामध्ये नंतर पुढे चेंजेस करणार आहोत, पण ही जर बेसिक मार्किंग आपली स्टार्टिंगची जर चुकली तर आपलं पुढचं पण चुकण्याचे चान्सेस असू शकतात. सो त्यामुळे मग सगळ्यात आधी पिना लावल्या. पिना लावल्यानंतर बघा इथून मी स्टार्ट केलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची आहे. लगेच कुठेही काहीही एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला ऍड करायचं नाहीये. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. आता या स्टेपमुळे काय होतं की आपला थोडा टाइम पण वाचतो आणि मार्किंग पण जशी बॅक पार्टची आहे तशी पुढे येते. ठीक आहे, तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित एकदम प्रॉपर काठोकाठ इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही मार्किंग केल्यानंतर मी हा पार्ट साईडला ठेवून घेते आणि तुम्हाला ही मार्किंग दिसतच असेल. आता यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला इथे गळारुंदी आणि मुंडा कसा आहे तर तो एकदम मोजून घ्यायचा आहे. तर तो बरोबर 5.5 आहे. ठीक आहे, इथे मी थोडीशी मार्किंग केली. त्यानंतर जो काही आपला मुंडा आहे तर त्याची सुद्धा मार्किंग करायची आहे. तर मुंडा आहे 5.5 इंच, तर 5.5 इंचाची मी मार्किंग करून घेतलेली आहे. इथून सुद्धा 5.5 आडवं मोजून घ्यायचं, जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको यासाठी. आणि मग ह्या पद्धतीने बघा हा मुंडा आपण इथे ड्रॉ करून घेऊयात, इथून इथपर्यंत सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे पुढच्या मुंड्याची. तर बघा जो मुंडा असेल ना तर त्याची निम्म म्हणजे 2.25 घ्यायचं, इथून क्रॉस मध्ये 1ला मार्किंग करायची आहे बघा आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी. आणि जी काही मार्किंग केलेली आहे त्यावर बरोबर बघा या पद्धतीने गोलाकार शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, तर ही झाली परफेक्ट अशी पुढच्या मुंड्याची मार्किंग. आता यानंतर काय करायचं, बॅक साईडचा जो काही मुंडा आहे ना तर तिथे आपल्याला क्रॉस साइन करायचा आहे, कारण तो आता आपल्याला यूज करायचा नाही. ही आपली पहिली बेसिक स्टेप आहे. नाहीतर गडबडीत आपण काय करतो, बॅक साईडच्या मुंड्यानेच कटिंग करतो आणि मग पूर्ण ब्लाऊज आपला बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी पुढच्या मुंड्याची मार्किंग केल्या केल्या लगेचच बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉसचं साइन करायचं, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते बॅक पार्ट पेक्षा. तर अर्धा इंच दोन्ही साईडने मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने आपण ते 2 पॉइंट इथे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि इथे मी वेगळा चॉक यूज केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही आपली मेन मार्किंग आहे आणि आता आपण जे चेंजेस करतोय तर ते लगेच लक्षात यावं यासाठी. त्यानंतर बघा आता इथून 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग केलेली आहे. तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर इथे 6 होता, अर्धा इंच, तर असे टोटल झाले 6.5. आणि पुन्हा मग 2.5 इंच आडवी गळारुंदीची मार्किंग खालच्या साईडला सुद्धा आपण इथे करून घेऊयात. आणि बघा मग ही 2.5 इंचाची मार्किंग केल्यानंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे, कुठलाही गळा असो, पुढचा असो किंवा मागचा असो, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं, क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून गोल गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेऊयात. त्याचा सिंपल असा गोल गळा घ्यायचा आहे. तुम्ही इथे पानगळा, पंचकोनी कुठलाही घेऊ शकता, तुम्हाला जसा हवा आहे तसा.
पण बेसिकली आपण बऱ्याचदा गोल पण घेत असतो, तर मी इथे गोलगळ्याचाच आकार देऊन घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा मुंडा चेंज करायचा होता तो झाला, ब्लाऊजची उंची वाढवायची होती ती झाली, आणि गळ्याची मार्किंग सुद्धा झाली. त्यानंतर महत्वाचा आणि पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आपला प्रिन्सेस ब्लाऊजचा शेप म्हणजेच टक्स पॉइंट. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं बघा, इथून आता आपल्याला 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे. तर मी ते 3.5 ला मार्किंग केली. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला एक मार्किंग 2 इंचाची करायची आहे, कारण की टक्स पॉइंट मध्ये तेवढा डिस्टन्स पाहिजे यासाठी. ठीक आहे, 2 इंचाची मार्किंग केल्यानंतर वरून आता आपल्याला इथे 10 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. तर 32 साईजचा तो टक्स पॉइंट आहे. तर टक्स पॉइंट किती कसा घ्यायचा प्रिन्सेस साठी सगळ्या साईजचा, तर त्याचा सुद्धा चार्ट मी याआधी टाकलेला आहे. तर 32 साठी आपण 10 घेत असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा पट्टीच्या सहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, आणि त्यानंतर प्रिन्सेस ब्लाऊजचा जो काही शेप आहे तर तो इथे आपल्याला आता इथे मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा मग जो काही टक्स पॉइंट आहे तर तिथून वरच्या साईडला मुंड्याच्या तिथे आपल्याला हा शेप ह्या पद्धतीने मॅच करायचा आहे, अलगद व्यवस्थित. ठीक आहे, आणि त्यानंतर इथून पुन्हा खाली आपल्याला मार्क करायचा आहे जिथे आपण 2 इंचाची मार्किंग केलेली आहे. आता काही जण 1.5 इंचाची सुद्धा घेतात, पण परफेक्ट आणि जास्त पफ हवा असेल प्रॉपर फिटिंग सहित तर मग आपल्याला 2 इंचाचा डिस्टन्सच घ्यावा लागेल. तर बघा तो इथे ह्या पद्धतीने मॅच करायचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचा जो काही मेन शेप आहे तर तो इथे आपण प्रॉपर असा परफेक्ट ड्रॉ करून घेतलेला आहे. मी थोडा डार्क पण करते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता ही जी काही आहे ना एवढा टक्स पॉइंट आपला 2 इंचाचा तो तिथला कट होणार आहे. तर मग कमरेच्या साईडला आपल्याला ब्लाऊज कमी पडू शकतो. त्यासाठी काय करायचं, आता तुमची जेवढी काही कमरेचा भाग असेल त्याचा 4था भाग घ्यायचा. तर बघा मग इथे 7 चोक 28 म्हणजे 28 कमर धरली आपण, आणि किती घेतलं म्हणजे 7. ठीक आहे, तर मग इथे सगळ्यात आधी आपण एक मार्किंग 7 इंचाला केली. त्यानंतर 2 इंच आपले मार्जिनचे म्हणजे मग 9 ला, आणि अधिक 2 इंच आपले जे काही टक्सचे आहे ना तर ते करायचे आहे. म्हणजे 9च्या पुढे पुन्हा 2 इंच ऍड केले म्हणजे किती 11, आणि अर्धा इंच साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडण्यासाठी. तर तो अर्धा इंचाचा मुंड्याच्या साईडला सुद्धा आपल्याला मार्क करायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कमरेच्या साईडला टोटल 4 इंच आणि अधिक अर्धा म्हणजे 4.5 इंच आपण वाढून घेतलेला आहे. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि मुंड्याच्या साईडला फक्त अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण मग इथे ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता यानंतर महत्वाचं म्हणजे पुढचा भाग आणि मागच्या भागाची उंची कमी जास्त होऊ शकते. तर त्यासाठी काय करायचं, जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर त्याचा मुंडा आणि याचा मुंडा या पद्धतीने मॅच करायचा, आणि तो कुठपर्यंत येतोय तिथे मार्किंग करायची. ठीक आहे, आता ती जवळजवळ अर्धा इंचाची मार्किंग आहे. तर पुढच्या साईडला सुद्धा तीच मार्क करून घ्यायची. आणि बघा आता पट्टीच्या साहाय्याने हे 2 पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे, आणि त्यानंतर इथून इकडे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाऊजच्या पुढच्या भागाची मार्किंग करून घेतलेली आहे. लक्षात राहू द्या टक्स पॉइंट वगैरे मध्ये किती डिस्टन्स सोडायचा, कशा पद्धतीने मार्किंग करायची, पुढचा भाग मागच्या भागाची उंची कशी मॅच करायची, तर हे सगळं आपण अतिशय सविस्तर इथे बघितलेलं आहे. ठीक आहे, आता ही झाली आपली मार्किंग. आता मार्किंग झाल्यानंतर आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या मार्किंग दिसत असेल तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने याची कटिंग करावी. सो चला मग आता आपण इथे कटिंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग इथून स्टार्ट केलेला आहे. तर पुढे कट करण्याच्या आधी इथे टक्स पॉइंटची मार्किंग करूयात म्हणजे कटिंग करायला जरा सोपं जाईल. ठीक आहे, आणि बघा आता इथून पुन्हा कटिंगला सुरुवात केली, इथपर्यंत केलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडचं जे काही उंचीची मार्किंग होती तर ती आपण कट करून घेतली. ठीक आहे, एवढा पार्ट कट झालेला आहे. त्यानंतर आता इथून पण एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेऊयात, आणि त्यानंतर लक्षात राहू द्या पुढच्या मुंड्यापासून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा चुकून बॅक साईडच्या मुंड्याने कट होतं, म्हणून तर आपण पुढच्या मुंड्याची मार्किंग दिल्या लगेच बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस साईन करतो. आता हे सुद्धा पुढे मागं होतं थोडंसं, तर ते सुद्धा कट करून सेम करून घेतलं. ठीक आहे, आणि आता त्यानंतर आपल्याला इथे हा जो काही गळा आहे तर तो कट करायचा आहे पुढचा. जर तुमचा वेगळा असेल चौकोनी, पानगळा, पंचकोनी तर त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग आणि कटिंग करू शकता. ठीक आहे, आणि यानंतर बघा आपला जो काही टक्सचा पॉइंट होता तर तो इथून कट करायचा आहे. लक्षात राहू द्या इथून मुंड्याचा जो काही शेप दिलेला आहे मुंड्यापर्यंत तिथपर्यंत, आणि त्यानंतर मी म्हटलं होतं की हा जो काही मधला मार्क केलेला पार्ट आहे तर तो आपल्याला कटच करायचा आहे, म्हणून तर कमरेच्या साईडमध्ये आपण तो
ऍड केलेला असतो. तर बघा हे कट करून डायरेक्ट टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मग ही परफेक्ट अशी आपली पुढच्या भागाची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. ठीक आहे, तर पुढचा आणि मागचा भाग दोन्ही झालेला आहे. आता आपल्याला ते ठेवून जो काही ब्लाऊज पीस आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. तर लक्षात राहू द्या, आता मोठा काठ तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला बाहीला घ्यायचा आहे, त्यामुळे छोट्या काठातच आपल्याला इथे बॅक साईडला कट करायचं. तर छोटा काठ मी डायरेक्ट ठेवला कारण की याची आपण थोडी वेगळ्या पद्धतीची डिझाईन बनवणार आहोत, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेल. ठीक आहे, फॅन्सी बनवूयात म्हटलं, साडीवर छान अशी मॅच होईल त्या पद्धतीने. तर बघा मग सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण इथे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट कट करून घेतला. आता हा कटिंग केलेला पार्ट मी साईडला ठेवते. त्यानंतर जो काही पुढचा पार्ट आहे तर तो आपल्याला यामध्ये बसवायचा आहे. तर तो कसा बसतो तर ते बघूयात. आता फक्त साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट एवढे दोन्हीच पार्ट आपल्याला इथे बसवायचे आहे, कारण की खाली जो काही तुम्हाला मोठा काठ दिसतोय तर तिथे बाही घ्यायची आहे. त्यामुळे मग मी डायरेक्टच ह्या पद्धतीने इथे घडी घालून घेतली, जेणेकरून आपल्याला इथे कमी जास्त वगैरे पडायला नको यासाठी. ठीक आहे, आणि इथे सुद्धा आपण एकदा जी काही बाहीची लांबी आहे तर ती मोजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला थोडासा अंदाज येईल कटिंग करताना. आणि मग जसं जसं बसतंय तसे तसे पार्ट आपल्याला इथे कट करता येईल. ठीक आहे, आता हा साईड पार्ट आपण डायरेक्ट खाली घेऊ शकत नाही, कारण की ब्लाऊजची उंचीसाठी तेवढं लागणार आहे. सो त्यामुळे मग वरच्या साईडलाच आता आपण हे दोन्ही पण इथे ऍडजस्ट करूयात. आणि बघा मग इथून आता कटिंगला सुरुवात केली. तर लक्षात राहू द्या, महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे अस्तरचा पार्ट ज्यावेळेस आपण ठेवून ब्लाऊज पीस कट करतो तर ब्लाऊज पीस सगळ्या साईडने थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवत आपल्याला कटिंग करायचं असतं, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं. ठीक आहे, तर आता बघा हा पार्ट सुद्धा कट करूयात. तर इथे सुद्धा सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा मग मी इथून स्टार्ट केलेला आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस नेहमी डबल घ्यायचा, ब्लाऊज पीस असो किंवा अस्तर असो, कारण की एका टाइमला आपण दोन पार्ट सोबतच कटिंग करत असतो. तर बघा मग व्यवस्थित पकडत पकडत आपण इथे हा जो काही आपला प्रिन्सेस ब्लाऊजचा साईड पार्ट होता तर तो सुद्धा इथे कटिंग करत आहोत. आणि मी म्हटल्याप्रमाणे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे, कारण बऱ्याचदा काय होतं म्हणजे नेहमीच ऍक्च्युली आपण ज्यावेळेस अस्तर वगैरे जोडतो तर त्यावेळेस काय होतं ब्लाऊज पीसचा कपडा बऱ्याचदा गोळा होण्याचे चान्सेस असतात आणि त्या अशा वेळेस कमी पडू शकतं. सो खास त्यासाठी एक्स्ट्राचा आपल्याला इथे कट करून घ्यायचं असतं. तर बघा हा पार्ट सुद्धा आपला इथे परफेक्ट असा कट झाला. सो फायनली अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन्हींचा आपला पुढचा भाग आणि मागचा भाग इथे कटिंग झालेला आहे. म्हटल्याप्रमाणे बाही ही डिझाईनची आहे आणि डिझाईनच्याच व्हिडिओमध्ये मी बाही कशी मार्किंग कटिंग करायची तर ते सांगणार आहे. तर त्यासाठी एवढा आपला ब्लाऊज पीस उरलेला आहे आणि अस्तर सुद्धा. सो मग ते आता मी साईडला ठेवते. आणि अशा पद्धतीने संपूर्ण 32 साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर आपली परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आणि संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून प्रिन्सेस ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग नक्कीच करता येईल. ठीक आहे, तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं. एवढंच नाही तर फिनिशिंग साठी सुद्धा महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आणि महत्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.